काल ना दिवस मावळायला आम्ही भाज्या तोडायला गेलतो रानामध्ये, कारण भाज्याच नव्हत्या घरी आणि बऱ्यापैकी भाज्या रानातल्याच तोडून खातात, कारण खूप अशा भाज्या आहेत या रानामध्ये. आणि रानातल्या भाज्या तोडून खायला मजाच ती वेगळी आहे, कारण अशी आपल्याला मजा बघायला पण भेटत नाहीत आणि आपण एवढं म्हणजे जे नॅचरल ज्या भाज्या आहेत त्या आपण खात पण नाहीत, कुठून कशा भाज्या येतात. पण ठीक आहे, पण आपण गावी आल्यानंतर तर ही मजा आहे ती वेगळीच आहे. तर इथे हिरव्या मिरच्या आहेत, त्याचा ठेचा तर खूपच छान लागतो. त्या जास्त काही तिखट नाही, त्याच्यामुळे त्याचा ठेचा खूप छान लागतो. त्या नंदीने भुईमुग तोडला होता, खूप छान आहे. हा काळा घेवडा आहे. तर काळा घेवडा आपण किंवा त्याची बघा भाजी करतो किंवा मग तो काळ्या घेवड्याचा भात करतो. तर तुम्ही कशी भाजी करता किंवा तुम्ही काय करता ते मला नक्की सांगा. आणि हे बघा इथे गवारीची शेंग आहे, तर ह्या गवारीच्या शेंगा पण खूप छान आहेत. आणि त्या गवारीच्या शेंगा कधी आपण पातळ करतो, कधी किंवा आपण रस्सा करतो म्हणजे, आणि कधी आपण सुकी करतो. तर ती खूपच म्हणजे जी टेस्ट आहे ना गावची, कशी पण जरी आपण थोडी चटणी मीठ टाकलं ना तर ती टेस्टच वेगळी लागते. आणि आपण किती सारा मसाला टाकतो जेव्हा आपण मुंबईला असतो, तर ती चव वेगळीच असते. आणि गावच्या भाज्यांची चव वेगळीच लागते, पाण्याला खूपच चव आहे. आणि इकडे बघा ते छोटा नंदेचा मुलगा होता, ते मला टोपली आणून देत होते धरा मामी म्हणून. आणि ह्याला बघा अजून आंब्याला अजून पाड नाही आला, अजून ह्याला टाईम आहे. आणि इथे टमॅटो आहेत, ते पण खूप सारे टमॅटो आणि खूप मोठे टमॅटो खूप छान आहेत. आणि खूप भारी वाटलं रानात येऊन ह्या भाज्या तोडायला, ही मजाच वेगळी आहे. तर चलो बाय.